महाराष्ट्रात वर्ष 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेकायदेशीररित्या जे 3 लाख जन्म प्रमाणपत्र दिले गेले होते ते रद्द केले। आता एक नवीन घोटाळा समोर आला आहे। नावात सुधारणा, स्पेलिंग मिस्टेक असं म्हणून महाराष्ट्रात अनेक महापालिकेतून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहे। या घोटाळा मुंबई महापालिकेत सगळ्यात पहिलं लक्षात आला। मुंबई महापालिकेने असे 87,364 सुधारता नावाने जन्म प्रमाणपत्र दिले। त्यासाठी मुख्यमंत्रीजीने SIT बनवली। आतापर्यंत त्यातला 21,000 बेनामी लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात बाहेर आलं आहे। चौकशी सुरू आहे। गेल्या 10 दिवसात मी महाराष्ट्राला 14 महापालिकेत गेलो। सगळ्या ठिकाणी आता कुठे SIT, कुठे इंटरनल टीम बसवण्यात येत आहे। अमरावतीमध्ये जे केंद्र सरकारचं नवीन पोर्टल आहे त्यात अमरावती महापालिकेने वर्ष 2025 मध्ये 35,140 जन्म प्रमाणपत्र आणि वर्ष 2026 मध्ये 5,693 म्हणजे दोन्ही मिळून 40,000हून अधिक जन्म प्रमाणपत्राच्या नोंदी घेतल्या। त्यात किमान 25,000 जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीररित्या सुधारणा करून वेगळे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे। आज चर्चा मीटिंग झाली। जे महाराष्ट्राचे रजिस्ट्रार आहेत, जन्म निबंधक, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, DHO, आणि 15 दिवसात अमरावती महापालिकेचे अधिकारी या सगळ्याची हे जे 35,140 आणि 5,693 हे प्रत्येक दिलेले जन्म प्रमाणपत्र त्यासाठी काय सुधारणा केली हे चेक करणार आणि त्या पद्धतीने त्याच्यावर निर्णय घेणार। महाराष्ट्र सरकारला आम्ही एक अनुरोध केला आहे की अशा प्रकाराने सुधारण्याच्या नावाने जे जन्म प्रमाणपत्र दिले गेले त्यातला 99% हे वय 20 ते 70च्या दरम्यानचे आहे। तो जो 20 वर्षाचा आहे, 40 वर्षाचा आहे, 50, आता त्याला नावात बदल करून करणार काय? जुने रेकॉर्ड कधी करेक्ट होणार? तर त्यासाठी करेक्टिव्ह मेजर घेण्यात येणार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वस्त केलं। तुम्ही पहिल्यांदा अमरावतीमध्ये आला, तुम्ही आज पहिल्यांदा अमरावतीमध्ये बुलेट प्रूफ जॅकेट घालून आला, नेमकं कारण काय? मी आलो होतो त्यावेळी बुलेट प्रूफ घातलं नव्हतं आणि काही गोष्टी जे असतात जे सिक्युरिटी संबंधित असतात ते आम्हाला पहिला सल्ला दिला जातो कि आपको इसके ऊपर कोई भी चर्चा करने का अधिकार नहीं। मी एकच रिक्वेस्ट करतो, एक करून विचार देतो उत्तर देतो पण एक करून विचार करते अरे भाऊ का देणे देणं मी तीच रिक्वेस्ट करतोय रे दादा। मग काय होते ना, व्यवस्थित उत्तर देता येते। ही गोष्ट खरी आहे की प्रशासनाचा फेलियर आहे की याच्या मागे षडयंत्र आहे। त्याची चौकशी करण्यासाठीच मुंबई शहरात जे 87,000 दिले गेले त्यासाठी जॉईंट कमिशनर ऑफ पोलीसच्या अध्यक्षतेखाली SIT बसवण्यात आली आहे। त्या SITचा जो पहिलं ऑब्झर्वेशन निरीक्षण असं आलं की सुमारे 25,000 सर्टिफिकेट त्यातले
असे दिले गेले की त्याच्या संबंधात महापालिकेच्या खालच्या अधिकाऱ्यांकडे काही कागदपत्रच नाही आहे. तर आपल्याला तुम्ही जे सांगतायत निश्चितपणे हे षडयंत्र आहे की काय, आणि हे घडलंय त्यात जे अधिकारी आणि कर्मचारी, मी मुंबईची तपास जरा गेले काही महिने सुरू आहेत, तर आतापर्यंत 3 त्याला काय म्हणतो आपण आरोग्य अधिकारी आणि 3 कर्मचारींना निलंबित करण्यात आले, गुन्हाही दाखल करण्यात आला. तुम्ही असं म्हणता आहात की गेल्या काही 20-25 वर्ष आधीचे दाखले 20-25 वर्ष आधीचे ज्या लोकांचे जन्म आहे ते आता नावात सुधारणा करत आहेत, त्याचं कारण काय तुम्ही म्हणता आहात. परंतु आता हल्ली अशी परिस्थिती आहे की आधार कार्ड असो, पासपोर्ट सर्वांसाठी जन्मदाखले बंधनकारक केलेले आहेत. त्यामुळेही अनेकांची गर्दी वाढलेली आहे. मग ते सर्व दाखले सोबत आहे असं कसं म्हणता येईल? आता आपण ज्या घोटाळ्याची चर्चा करतोय त्या व्यक्तीकडे जन्म प्रमाणपत्र आहे असं हे म्हणतात. मुद्दा लक्षात आलं का? तर त्याच्याकडे नाही आहे असं नाही आहे. तो म्हणजे हे जे सुधारता नावाने दिले गेले म्हणजे आहे ते जन्म किरीट आहे, त्याचा कीर्ती करून दिलं. काय करेक्शन केलं हे आता शोधायचं आहे. तर मुद्दा असा आहे की कायद्यात किंवा प्रॅक्टिकल मध्ये एक माणूस 59 वर्षाचा झाला, 72, त्याला आता नावाचा स्पेलिंग मध्ये बदल करून चालणार कसं? आधार कार्ड हे दर 5 वर्षांना अपडेट केलं जातं, पासपोर्टसाठी आवश्यकता पडत आहे ना. अरे बाबा, जन्म प्रमाणपत्र जन्मला त्यावेळी जे नाव होतं तेच राहणार ना, त्यात कसं बदल करता येणार? हिंदी में बोलू जरा, परत कंटिन्यू करू. एकच राहिला की MIMच्या नगरसेवकांनी तुम्हाला अडवलं आणि त्यांच्यामध्ये 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी फक्त सोमय्या अमरावतीत येतात आणि कोणतेही संविधानिक पद नसताना सुद्धा किरीट सोमय्या महानगरपालिकेत येऊन बैठक का घेतात असं? ही बैठक कुणाच्या आदेशाने लावण्यात आली होती आचारसंहिता असताना? आता बोलू मी ते जन्म प्रमाणपत्र घोटाळा हा अमरावतीमध्ये मी फेब्रुवारी 2025 मध्ये तक्रार दिली होती. तर जी तक्रार दिली आहे त्याचा नंतर तक्रार, त्यानंतर चौकशी, त्यानंतर ऍक्शन, आणि कुठलाही फ्रॉड, फोर्जरी, चीटिंग त्याची चौकशी, तक्रार, पाठपुरावाला आचारसंहिता लागू पडत नाही. दुसरी गोष्ट की आता आहे की अमरावतीमध्ये जे बाहेर आलंय ते भयानक बाहेर आलं. 4800 जन्म प्रमाणपत्र विलंबित मी बोलतोय, हे अर्ध आले होते, ते सगळे 4800 रद्द झाले. आता अमरावती हे कदाचित मी सांगतोय, पण कदाचित आतापर्यंतची जी माहिती 2025 मध्ये CRS पोर्टलवर करेक्शन 35,000 या हायएस्ट आहे इन महाराष्ट्रात. मुंबई शहरात 19,000 आहे. तर त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष घालणं आवश्यक आहे. आता मी हिंदीत बोलतो, मग परत विचारा. ही मीटिंग कोणाच्या आदेशाने? जन्म प्रमाण पत्र घोटाले में अभी और एक घोटाला बाहर आया है. जो पहले देवेंद्र फडणवीस सरकार ने 3 लाख जन्म प्रमाण पत्र रद्द किए, अभी करेक्शन के नाम पर अधिक एडिशनल जन्म प्रमाण पत्र दिया गया. जो जूना था वो वैसा ही रहा और नाम में बदल करके दूसरा एक दिया गया, तो वो गैर कानूनी पद्धति से दिया गया है. ये अभी घोटाला बाहर आया. मुंबई में ऐसे 87,000 दिए गए. मुंबई में जांच पुलिस की SIT कर रही है. कल्याण डोंबिवली में वहाँ के महापालिका ने SIT बिठाई है. लोनावाला में राज्य के रजिस्ट्रार ने बिठाई है. आज वो मैं नागपुर गया था, तो नागपुर महापालिका आयुक्त ने उनकी इंटरनल एक कमेटी गठित की है. अमरावती आयुक्त ने भी कहा कि इसके लिए हम भी एक इंक्वायरी करेंगे. 15 दिन हम इसमें सभी जो इस प्रकार के एप्लीकेशन जो नया केंद्र सरकार के पोर्टल पर जो पुराने रिकॉर्ड अपलोड करने हैं,
तो पूरे महाराष्ट्र में अमरावती ऐसा शहर है कि 2025 में 35,000 ऐसे अपलोड किए गए, उसमें से 70-80% सुधार करके दूसरे नाम से किए गए। तो इसको फोर्जरी चीटिंग करते हैं। आयुक्त ने कहा है कि हमें 15 दिन का समय दीजिए। स्टेट की ओर से भी रजिस्ट्रार का प्रतिनिधि उपस्थित था, वो अब इसकी जांच करेंगे। सर एसआईआर को लेकर ओवैसी ने कहा है कि सिर्फ 5 बच्चों की काउंटिंग हो रही है, उससे ज़्यादा बच्चों की काउंटिंग नहीं हो पा रही है, यह कानून के खिलाफ है। ऐसा अरे वो दूसरा विषय है ना, वो विषय भटकल हाँ यार बाद में लेंगे थोड़ा, ये विषय समाप्त हो जाएगा। एमआईएम और शिवसेना उबाटा गठ ने आंदोलन किया, आपका ताफा अड़ा है, क्या प्रतिक्रिया रहेगी इस पर? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.